पक्ष्यांची चोच कशी असते? लांब असते, काहींची छोटी असते तर काहींची टोकदार असते. कशी असते तुम्ही बघता ना पक्षी? हो. कोणकोणत्या प्रकारचे पक्षी बघितले तुम्ही? चिमणी, लांब चोचवाले, बरोबर. आणि ते अन्न कशा त्यांचे अन्न कशावर अवलंबून असते? त्यांच्या चोचीप्रमाणे ते अन्न बनवतात आणि त्याच्या चोचीचा आकार पण असतो, बरोबर. तर मी तुम्हाला काही पक्ष्यांची चित्रे दाखवते. म्हणजे कोणते पक्षी आहेत? मोर, चिमणी, पोपट, कावळा, कबूतर. तर मोर काय करतो माहिती का? मोर कधी आणि कोणत्या ऋतूमध्ये जास्त दिसतो आपल्याला? पावसाळ्यात. आणि पोपट कसा बोलतो? मिठी मिठी बोलतो, बरोबर. आणि चिमणी तर आपण बघतच असतो, कंटिन्यू चिमणी, कावळा हे पक्षी आपण रोजच्या जीवनात बघत असतो. याच्यात कोणते पक्षी दिसतात अजून? कोंबडा, तसं झालं आपण चोच आणि चारा हा पाठ बघणार आहोत. इथे लेखक कोण येतं? मकरंद जोशी. श्रमिकांचा हा कथासंग्रह, पर्यटक मार्गदर्शक मालिका, परिस्पर्श, एक मानव कशी कहाणी इत्यादी पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. विविध वृत्तपत्रे व तेच होत. अशा शब्दामध्ये सुग्रण पक्षाचे वर्णन बहिणाबाईंनी आपल्या निरीक्षणातून करतात. सुग्रण पक्षाच्या चोचीचं त्यांनी केलेलं वर्णन बहुतेक सगळ्या पक्ष्यांना सहज लागू पडतं. पक्ष्यांची चोच केवळ त्यांच्या तोंडाचा भाग नाही, कारण या चोचीचा सर्वांनी वाचन करायचं आहे. मी प्रश्न विचारणार आहे त्याच्यावर. सर्वांनी वाचन केलेलं आहे, बरोबर. पक्षी अन्न कुठून शोधतो? माहिती कोणाला? पक्षी कुठून अन्न शोधतो? चोचीतून. वाचलं ना तुम्ही आता? चोचीतून. जंगलातून, अजून झाडाच्या खोडातून. झाडातून, चिखलातून सुद्धा अन्न शोधत असतो पक्षी, बरोबर आहे. झाडाच्या खोडातून अन्न शोधत असतो. तिची उलुशी चोच, तेच दात तेच ओठ. उलुशी म्हणजे काय? लहानशी. शब्द आता सर्वांनी माहिती लिहून घ्यायचे. उलुशी म्हणजे काय? लहानशी चोच. तर लेखकांनी काय म्हटले? तिची उलुशी चोच, तेच दात आणि तेच ओठ. म्हणजे पक्षाला काय असतं? दात आणि ओठ म्हणजे तेच असतात, वरचे पण आणि खालचे पण. अशा शब्दांमध्ये सुग्रण पक्षाचं वर्णन बहिणाबाईंनी आपल्या निरीक्षणामधून करतात. म्हणजे बहिणाबाईंनी कोणत्या पक्षाचे निरीक्षण केले? तर सुग्रण पक्षाचे वर्णन केलेले, बरोबर. सुग्रण पक्षाच्या चोचीचं त्यांनी केलेलं वर्णन बहुतेक सगळ्या पक्ष्यांना सहज लागू पडतं. म्हणजे हे जे सगळ्या पक्ष्यांना लागू पडतं, जे बहिणाबाईंनी सुग्रण पक्षाचं जे वर्णन केले सगळ्या पक्ष्यांना लागू पडतं. पक्षाची चोच केवळ त्याच्या तोंडाचा भाग नाही, कारण या चोचीचं अन्न खाण्यापासून बरोबरच इतर अनेक कामं सहज केले जातात. पक्षी फक्त चोचीने अन्न खातात का? नाही ना. ते त्याच्याने त्याचे घरट पण विणतात, बरोबर. घरट विणतात चोचीने. अनेक प्रकार चिखलातून त्यांचं अन्न शोधतात. अशा प्रकारचे जसे हात वगैरे, पाय वगैरे, त्यांचं फक्त चोच असते. त्यांच्या बाळांना पिल्लांना अन्न वगैरे घेऊन येत राहतात चोचीने. जर तुम्ही वेगवेगळ्या जातीच्या पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण केलं तर लक्षात येईल की पक्षी आपल्या चोचीचा उपयोग चिखलातून किंवा झाडाच्या खोडातून अन्न शोधणं किंवा बिया फोडणं. तर पक्षी चोचीचा उपयोग काय करतो? चिखलातून अन्न शोधण्यासाठी, बिया फोडणं,
काही भाग शिकलेलो आहे पुस्तक चोच आणि चारा या पाठाचा. त्या भागावर मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला, त्याची उत्तरं द्यायची मला. तर बहिणाबाईंनी कोणत्या पक्षाचे वर्णन केले आहे? सुग्रण सुग्रण या पक्षाचे वर्णन केले आहे. अतिशय छान. सुग्रण पक्षी काय खातो? सुग्रण पक्षी किडे व धान्य खातो. बरोबर. पक्षाची चोच त्याच्या दडदडवर अवलंबून असते. कशावर अवलंबून असते तर पक्षाची चोच? माहिती का? चाऱ्यावर, अन्नावर अवलंबून असते. सुग्रण पक्षी काय बांधण्यासाठी प्रसिद्ध आहे? घरटे बांधण्यासाठी सुग्रण पक्षी हा प्रसिद्ध आहे. तर आपण काही भाग शिकलोय चोच आणि चारा. त्याच्यावर मी स्वाध्याय देते, उद्या सर्वांचं मी करणार आहे, सर्वांनी लिहणार आहे. सुतार व शिंपी या दोन पक्षाविषयी सविस्तर माहिती लिहून आणा सर्वांनी. मी उद्या सर्वांचं चेक करेन. आपण पाठाचा उर्वरित भाग हा पुढील तासिकेला बघूया.